हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, काल मी एक बेडुकाची गोष्ट वाचली. मला खूप आवडली ती. आपल्याला पण खूप काही त्या गोष्टीतनं शिकण्यासारखं आहे. म्हणून मला वाटलं मी ही गोष्ट आपल्या सर्वांशी शेअर करावी म्हणून. एकदा काय झालं, एका विहिरीत एक बेडूक होतं. म्हणजे बरीच बेडकं होती. त्यातल्या एका बेडकाला वाटलं आपण जरासं जग बघावं. ते विहिरीपाशी एक फुलाचं झाड होतं. त्याच्यावर खूप सुंदर फुलं लागलेली होती. ते बेडकाला वाटलं, यो किती सुंदर फुलं, मला चढून ते फुलांना हात लावायचा आहे, स्पर्श करायचं आहे, असं बेडकाला वाटलं. बेडकाची काही इच्छा होती, ते झाडावर चढायचं आणि त्या फुलांना स्पर्श करायचा. तर विहिरीतनं बाहेर आलं. हो, तुम्ही कधीतरी बघितले का बेडूक झाडावर चढलं? नाहीये. त्यामुळे आजूबाजूचे सगळे म्हणाले, अहो तू बेडूक आहेस, तुला काही झाडावर चढू शकणार आहेस का? तू कशाला हे करतोस उगीच? हे म्हणाला, नाही, मला झाडावर चढायचं आहे आणि ते फुलाला स्पर्श करायचं आहे. चढायला लागलं, खाली पडायला लागलं, परत प्रयत्न करायला लागलं. लोक वाटेल तसं म्हणायला लागले, बघितले का बेडूक, तुला शक्य आहे का? विचार कर ना, अशक्य त्या गोष्टी कशाला करायला लागलायस? तुझी जागा कुठे आहे? ते विहिरीत जा, विहिरीत आणि राहा. पण बेडकाची इच्छा एकच होती, आपण ते झाडावर चढायचं आणि ते सुंदर फुलाला स्पर्श करायचं. बेडकानं प्रयत्न केले, थोडं गेलं, खाली आलं, चढू शकलं नाही, परत चढलं आणि शेवटी जाऊन ते फुलाला स्पर्श केला. एवढा आनंद झाला त्याला, आपलं स्वप्न पूर्ण केलेला आनंद झाला. बाकी सगळे हे होणार नाही, हे तू करणार नाहीस म्हणणारे सगळे चिडीचूप, एक शब्द बोलले नाही. मुकाट्यानं तिथून निघून गेले, कोणी काही बोललं नाही. गोष्ट कशी आवडली का नाही? आता ही गोष्ट आपल्या जीवनाशी कशी आपण रिलेट करू शकतो? अहो, कित्येक वेळेला आपल्याला सुद्धा काहीतरी इच्छा असतात. बेडकाला कशी ते फुलाला जाऊन स्पर्श करायची इच्छा होती, तशी आपल्यालाही स्वतःला काहीतरी इच्छा असतात. एम आय राईट? मला अमुक व्हायचं आहे, मला अमुक करायचं आहे, मला छानपैकी घर बांधायचं आहे, मला सुंदर स्वयंपाक करायला शिकायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, मला IPS व्हायचं आहे. काही ह्या तुमच्या इच्छा असतात आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत राहता. तेव्हा आजूबाजूची लोक जी बेडकाला कसं म्हणत होती, तसं तुम्हाला पण बोलतात का नाही? अहो, शक्य आहे का? कधी बघितलंय का? तो अमुक करतो म्हणून तुला शक्य आहे? स्वतःच हे समज जरा. तुझी आहे लेव्हल अगदी एखादा क्लार्क किंवा शिपाई बनायची. तू कुठे ऑफिसर बनायला निघालायस? असं म्हणतात का नाही? किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी, कोणी रंगानं जरा सावळे आहेत,
त्यांची इच्छा असते मला लग्न करायचं गोरेपान मुलाशी किंवा मुलीशी. मग बाकीचे लोक काय म्हणतात, हे स्वतःची शक्कल बघितले का, कशाला एवढं हे करतेस, तुला काही गोरापान मिळणार आहे किंवा तुला काही गोरीपान मुलगी मिळणार आहे असं म्हणतात. पण तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केलात की नक्की तुमची इच्छा पूर्ण होते. माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे, नो डाऊट दिसायला, हे बघा रंग काही आपल्या हातात नसतो, आपले आई वडील आपले जीन्समधनं आलेला आहे, रंग त्याचा एकदम डार्क इन कॉम्प्लेक्शन. पण त्याची इच्छा होती मला गोरीपान मुलगी पाहिजे. काय इच्छा म्हणजे मुलं माझ्यासारखी झाली ते कठीण, त्यामुळे माझ्यासारखी माझा रंग घेऊन माझी मुलं यायला नको म्हणून. 1, 2 नव्हे 11 वर्ष थांबला तो मुलगा. 11 वर्ष नंतर त्याला त्याचे इच्छेप्रमाणे गोरीपान सुंदर मुलगी मिळाली. लग्न झालं, छान झालं, मुलं आहेत, मुलं पण चांगली आहेत. मला काय म्हणायचं आहे, लोक काय म्हणतात ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण लोकांकडे लक्ष दिलं की काय होते, ते म्हणतात हा असू शकेल, माझे खानदानात कोणी IAS झालं नाही, मग मी कसं होऊ शकतो. अहो लोक वाटेल तर बोलतात. तुम्हाला खाली खेचायचं हे मेन काम आपले सोसायटीचं, लोकांना खाली खेचायचं असते. त्यामुळे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्ही जे काही तुमची इच्छा आहे, तुमची आकांक्षा आहे, त्याच्यावर फोकस करा आणि कामाला लागा. तुम्ही नक्की एक दिवस तर मिळवता. आणि एक छोटीशी गोष्ट ह्याला निगडीत आहे, खरी घडलेली आहे म्हणतात ही, पण मी वाचलेली गोष्ट आहे. एका गावात एक मोठा डोंगर होता. तोपर्यंत ते डोंगरावर कोणी चढलेलं नव्हतं. मग एक मुलगा म्हणतो हो मी चढणार आहे. तो प्रयत्न करतो, बाकीचे म्हणतात नाही शक्य नाही, अमुक नाही, ये खाली घसरशील पडशील. सगळं तो चढायचा प्रयत्न करतो. सगळे खालनं वाटेल तसं त्याला डिमोटिवेट करत असतात, पण तो मुलगा चढतो. बाकीची मुलं खाली येतात, पण तो चढतो आणि वर शिखर गाठतो. नंतर इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं हे कसं काय झालं. तो म्हणतो मला नीट ऐकू येत नाही, जरा मोठ्यांदा विचारा ना. म्हणजे त्याला ऐकू येत नव्हतं, त्यामुळे त्याला लोकांचं म्हणणं काही त्याला ऐकू आलं नाही, म्हणून तो करू शकला. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, लोक काय म्हणतात, लोक क्या कहेंगे, हा एक मोठा रोग आहे. ते रोगापासून लांब राहा. लोक काहीही म्हणू देत, जे मला वाटते, मला योग्य वाटते तर मी करणार आहे. आणि तर मी करत गेलो की मी आयुष्यात आनंदी सुखी होतो. माझं सुख किंवा आनंद हे दुसऱ्यावर अवलंबून असते का? नाही. माझं सुख माझ्यावर अवलंबून आहे, माझा आनंद माझ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे माझी इच्छा काय हे महत्त्वाचं आहे. लोक काही म्हणू देत. अहो कित्येक वेळा लोक का आपले घरातली लोक सुद्धा तुम्हाला खाली खेचायला बघतात. आजूबाजूचे तरी आहेत, नातेवाईक तरी आहेतच. आणि पूर्वीचे जमान्यात हे जरा जास्त होतं. ते मानानं हल्लीचे मुलांना मी बघते, हल्लीची मुलं बेटर आहेत, एवढं नाहीये. ते लोकाचे हे नाक खुपसतच नाहीयेत. त्यामुळे हल्लीचे मुलात मी हे जरा चांगले क्वालिटीज बघते. पण आमचे पिढीत तरी हे सर्रास चालायचं. त्यामुळे तुम्ही बिलकुल लोकांकडे
बघू नका, लोकांचं ऐकू नका. तुम्ही विचार करा. तुम्हाला जे काही योग्य वाटते तर करत जावा. तुम्हाला नक्की तुमचे आयुष्यात यश हे मिळणारच.